कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः। धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत। जेव्हा कुळाचा नाश होतो तेव्हा त्या कुळातील चिरंतन धर्म, परंपरा आणि मूल्ये देखील नाहीशी होतात. धर्म नष्ट झाल्यावर संपूर्ण कुळावर अधर्माचा प्रभाव वाढतो आणि अधपतन सुरू होते. कुटुंब आणि समाजाच्या चिरंतन परंपरा आणि संस्कार हे आपली ओळख आणि बळ असतात. त्यांचा नाश म्हणजे आत्मिक कमकुवतपणा. म्हणूनच परंपरा आणि संस्कारांची जपणूक करणं खूप आवश्यक असतं. वाद, तंटे, स्वार्थामुळे कुटुंब विखुरले तर पिढ्यानपिढ्यांची संस्कृती हरवते. कुटुंबात ऐक्य राखणं खूप गरजेचं असतं. पैसा, प्रतिष्ठा आणि आधुनिकतेच्या नावाखाली जर आपण सत्य, प्रामाणिकपणा आणि आदर यासारख्या मूल्यांवर तडजोड केली तर अधर्म पसरतो. इथे धर्म म्हणजे कर्तव्य, नैतिकता, जबाबदारी, प्रेम, कुटुंबियांची काळजी. धर्म म्हणजे फक्त पूजापाठ नव्हे. पुढच्या पिढीकडे फक्त संपत्ती नव्हे तर संस्कार, मूल्ये व चांगले आचरण देणं हाच खरा वारसा आहे. छोटे खोटे, बेईमानी, नात्यांमध्ये फसवणूक यामुळे अधर्म वाढतो. त्यामुळे त्याला वेळेवर थांबवणं आवश्यक असतं. अधर्माची सुरुवात सूक्ष्म स्वरूपात होते. संस्कृती नष्ट झाली तर केवळ भौतिक प्रगतीने सुख समाधान येत नाही. समाज आणि देशाची प्रगती संस्कृतीवर आधारित असते. यातून आपल्याला शिकवण मिळते. श्रीकृष्णार्पणमस्तु.